मुलांनो, आज आपल्याला बघायचा क्वेश्चन नंबर आपल्याला कोणता बघायचा आहे? थर्ड. क्वेश्चन नंबर कोणता बघायचा आहे? थर्ड. चॅप्टर नंबर 6. त्यामध्ये बघा क्वेश्चन दिला तुम्हाला. आपल्याला काढायचं काय बघा? वेळेचा मध्य काढायचा. काय काढायचं आपल्याला? वेळेचा मध्य काढायचा आहे. आपल्याला बघा काय दिला? वेळ दिलेला आहे कशामध्ये? तास मध्ये दिलेला आहे. आणि विद्यार्थी संख्या दिली आहे बघा 0 ते 2 या वेळेमध्ये किती विद्यार्थी आहे? म्हणते 8. 2 ते 4 मध्ये किती आहे? 14. 4 ते 6 मध्ये किती आहे? 18. 6 ते 8 मध्ये किती आहे? 10. 8 ते 10 मध्ये आहे 10 विद्यार्थी आहेत. मग आपल्याला बघा काय काढायचं? मध्य काढायचं आहे. मध्य काढण्यासाठी आधी बघा काय लागते? वर्ग जो दिलाय बघा, कॉलम मध्ये दिलाय तुम्हाला वर्ग. कशामध्ये? वेळमध्ये किंवा तासामध्ये. नंतर बघा काय लिहायचं? वर्ग मध्य लिहायचं आहे म्हणजे x आहे. नंतर लिहायचं वारंवारता म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या म्हणजे f आहे. आणि नंतर कॉलम करायचं तुम्हाला वर्ग मध्य गुणिला काय करायचं आहे? वारंवारता करायचा. x आहे गुणिला काय करायचं आहे? f आहे. बघा इथे काय लिहायचं? पहिल्या वर्ग मध्ये बघा वेळ. बघा वेळ मध्ये काय लिहायचं बघा? 0 ते 2 दिलाय पहिलं. नंतर काय दिलाय तुम्हाला? 2 ते 4 बघा. नंतर दिलाय 4 ते 6, 6 ते 8 आणि 8 ते 10 अशा प्रकारे दिलेला आहे. आता काय लिहायचे? विद्यार्थ्यांची संख्या लिहून घ्यायची. पहिल्या याच्यात दिलाय किती दिलाय? 8 विद्यार्थी दिले आहे. दुसऱ्यांमध्ये किती दिलाय? 14 विद्यार्थी. तिसऱ्यामध्ये किती दिलाय? 18 विद्यार्थी. चौथ्यामध्ये दिले आहे बघा 10 विद्यार्थी. आणि पाचव्यामध्ये दिले आहे 10 विद्यार्थी आपल्याला दिलेले आहे. आता बघा काय लिहायचं? xi ची किंमत. xi म्हणजे काय होते? वर्ग मध्ये आपल्याला काढायचं. वर्ग मध्ये म्हणजे काय होते बघा? आता दोघांची ऍडिशन करून घ्यायची आणि भागाला काय करायचं? 2 करायचं. किती येणार? 2 भागेला 2 केलं किती येणार? 1. किती येणार? वर्ग मध्ये किती येणार इथे? 1. इथं बघा 4 2 6, 6 भागेला केला आपण 2 किती येणार? 3. किती येणार? 3. 6 आणि 4 10, 10 भागेला का केला आपण? 2 केले किती येणार? 5. नंतर बघा 8 आणि 6 किती होणार? 14. 14 भागेला 2 करा किती येणार? 7. नंतर 10 आणि 8 किती? 18. 18 भागेला 2 केलं किती येणार? 9. अशा प्रकारे काय करायचं? वर्गमध्य काढून घ्यायचं. आता आपल्याला काय करायचं? लास्ट कॉलम बघा काय दिला तुम्हाला? वर्ग मध्य गुणला काय करायचं? वारंवारता करायचं. म्हणजे दोघांचं काय करायचं? यांचा गुणाकार करायचा आहे. 1 गुणला 8 करा किती होणार? 8 1 8. 14 त्रिक किती होणार? 14 त्रिक किती? 4 त्रिक 12 आणि 14 त्रिक 42. किती येणार आहे? 42 येणार आहे. 18 पंचे किती येणार आहे ते? 90. 18 पंचे किती येणार ते? 90. 10 साठी किती येणार ते? 70. 10 9 किती होणार ते? 90. अशा प्रकारे काय करायचं? त्यांचा गुणाकार करायचा आहे. आता बघा इथे काय करायचं बघा? वारंवारता म्हणजे काय होणार ते? n. वारंवारता म्हणजे पूर्ण काय होणार? n. आणि यांची सगळ्यांची काय करावी लागते? ते बेरीज करावी लागते. बघा 10 किती झाले? 20. 10 किती झाले? 20. 20 मध्ये आपण काय केले? किती ऍड केले बघा? 20 झाले. 20 आणि किती झाले? 14 आणि 8 किती झाले? 14 आणि 8 बघा बेरीज करा यांची किती? 20. 20 झाले. 14 नंतर काय आले आपले? 20 14 18 आणि किती? 8. यांची काय करायची आपल्याला बेरीज? किती येणार बघा? 8 आणि 4 12, 12 आणि 8 किती होणार? 12 आणि 8 किती? 20. 20 0 8 आले 2. आता 2 आणि 1 3, 3 आणि 2 3 2 किती? 5, 5 आणि 1 6. किती येणार ते? 6 येणार. किती येणार? 6. म्हणजे यांची बेरीज किती आली? सगळ्यांची 60 आली. किती आली? 60 आलेली आहे. किती आले बेरीज? सगळ्यांची बेरीज किती आली? 60 आलेली. आता काय करायचं बघा? यांची सुद्धा काय करायची? बेरीज करायची. यालाच काय म्हणतो? समेशन ऑफ fi इंटू काय येणार ते? fi इंटू xi. म्हणजे यांची सुद्धा काय करायची? आपल्याला बेरीज करायची. बघा करायची बेरीज किती येणार बघा? समजा इथे आपण 0 दिला. काय येणार? 8 आणि 2 10, 10 0. हातचा आला किती? 1. 4 आणि 1 5, 5 आणि 9 आणि 5 किती आला? 14. 14 आणि 7 किती झाले? 14 आणि 7 झाले. 14 आणि 7 झाले बघा. बरोबर करा बेरीज किती येणार बघा? 4 आणि 1 5, 5 आणि किती झाले? 5 आणि 9, 9 आणि 5 14, 14 आणि 7, 14 आणि 7 झाले बघा. 14 आणि 7 21, 21 आणि 9 किती झाले? 30. किती झाले? 30 झाले. किती झाले? ते 23 झालेले आहे. आता बघा आपल्याला काय काढायचं आहे? मध्य काढायचं. काय काढायचं इथे? मध्य काढायचं आहे. मध्य म्हणजे काय होते बघा? x. मध्य म्हणजे काय होते? x बार इक्वल टू काय येणार बघा? समेशन ऑफ fi इंटू xi. समेशन ऑफ fi इंटू xi डिवाइड म्हणजे समेशन ऑफ fi. समेशन ऑफ fi. आता बघा समेशन ऑफ fi इंटू xi ची किंमत किती काढली आपण? 300 काढलेली आहे. किती काढले? 300 भागेला. आणि समेशन ऑफ fi किती काढले आपण? 60 काढले आहे. बघा इथे 60 लिहिले आपण. इक्वल टू बघा 0 0 काय होणार? कॅन्सल होणार. म्हणजे बघा 6 1 6, 6 पंचे 30. म्हणजे उत्तर किती आलं तुमचं? मध्य किती आला तुमचा? मध्य आलाय तुमचा 5 आला. किती आलाय? 5 आलेला आहे.
हे किती मार्काला विचारतात? 3 किंवा 4 मार्काला क्वेश्चन बोर्ड मध्ये विचारला जात असतात. टॉपिक काय कोणता आपला? मध्य काढायचा. काय काढायचा? आपला मध्य काढायचा आहे. याआधी आपण कोणते क्वेश्चन घेतले? बहुलक काढण्याचा क्वेश्चन घेतलेला आहे.